नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव गाव तालुका सांगा. माझं नाव बुवा जाधव, राहणार खडकडवाडी, हां. तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. अच्छा, तुम्ही तुमच्या ह्या गुलाब शेतीसाठी फिलियाचं तंत्रज्ञान वापरलं का? हो, वापरले. बरं, 10 आता दिवस तुम्हाला झाले. तंत्रज्ञान वापरल्यामुळं तुमच्या प्लॉट मध्ये काय फरक जाणवला तो जरा मला तुमच्या भाषेत सांगा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ह्याच्या अगोदर जी टेक्नॉलॉजी वापरत होतो, जी काय असेल मार्केटमधली. मार्केटमधली, तर त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक निघालाय. आणि ते बघण्यासाठी म्हणजे मी शूटिंग करायला सांगताय तुम्ही मला, म्हणून मी तुम्हाला काहीतरी सांगतोय असं नाही. तर ह्या व्यक्ती माननीय राऊत सर आमचे लाडके, हा. तर ते 12 दिवसापूर्वी इथे येऊन गेले. त्यावेळी त्यांनी ती अवस्था बघितलेली. म्हणजे त्याचे पण आपण फोटो बघू शकतो आता. बघू 10 शकतो, वर्ष 100%, 10 दिवसापूर्वीची हो, हो. पोझिशन. हो, हो. आणि त्यावेळेला माझ्या बागेवरती कळीला हं. सरस पानांना कळीला असं बुरी होती, पांढरी तकट. हा. ही जी तुम्हाला दिसतंय, ही जी देंडा आहे, हं. ही सगळा सरास फुलांचा देंडा जो आहे असा पांढरा तकट होता, असा पूर्ण पीव्हीसी पाईप जशी असते तशी पावडर लावल्यागत. हा. आता ते दिसतंय का तुम्हाला? शूटिंग मध्ये सुद्धा दिसतंय. आणि कळीची साईज वगैरे असं हे बघू शकता. हा, अगदी अगदी अगदी. हा. आणि माझी रोजची फुलं म्हणजे निघत नव्हती, दिसाडच निघत होती बाग कटिंग एका दिवसा केल्यापासून. आड तुमची किती फुलं निघायची? एक दिवसाआड माझी 17-18 अशा 17 ते 18 किलो म्हणजे 20 किलोच्या आतमध्ये निघायची. एक दिवसाआड महिन्यातून दिवसाआड. 15 दिवस बाग तोडली जात होती. हा. आणि आता एक मला फिलिया वाटतं 8 टेक्नॉलॉजी दिवस वापरल्यानंतर झाले. दुसऱ्या दिवसापासून आम्ही रोज तोडायचं चालू केलं. हा, म्हणजे म्हणजे काय झालं? डेली प्लॉट चालू झालाय. झालं. पण डेली किती माल निघतो सध्या? आता निघतोय 30-32 किलो. 30 ते 32 किलो म्हणजे 30 ते 32 प्रत्येक किलो. वाढत तोड्यामध्ये चाललाय रोजचा वाढत चाललाय. वाढत चाललाय. किलोनं 1.5 किलोनं. बर, आता फुलाची साईज काय बनते? फुलाची साईज म्हणजे आता इथं दाखवायला लहान साईज नाहीयेच, तर ते अगोदर ती साईज होती. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे आता ह्याला ज्या अशा पाकळ्या निघतात त्यावेळेला असं फक्त तिथून खालची जे हे 4 पाकळ्या दिसतात अशा पाकळीचं स्वरूपातलं फुल निघत होतं, की सदाफुलीचं जसं फुल असतं आपलं, त्या सदाफुलीच्या फुलागत फुल निघत होतं. आज तुम्ही बघू शकता कमळाच्या फुलागत फुल आहे. अगदी 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 म्हणजे पूर्णपणे डेव्हलप झालेलं फुल Develop दिसते. झालेलं. आणि अखंड प्लॉट वर जर बघितलं तर अगदी भरपूर फुलं तुम्हाला दिसतात. आणि डेली प्लॉट चालू आहे. म्हणजे असं नाही की प्लॉट थटवलाय तुंबवलाय नाही असं काय नाहीये. भरपूर कळी पण तेवढ्याच प्रमाणात आहे 100%. आणि निरोगी आहे विशेष म्हणजे. निरोगी. ओके, आता मला सांगा याच्या व्यतिरिक्त तुमचा इतर रासायनिक खतांचा खर्च कितपत आहे? काहीच नाही. मी जे कंपोस्ट आणि कोंबड खत एवढंच 2 गोष्टी टाकल्या त्या. बर, मग आता ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना परवडते का? तुमचं काय मत आहे 100% याच्याबद्दल? परवडते. 100% परवडते. आणि ते प्रत्येकानं वापरली गेली पाहिजे. काय आहे, तर शिवाजी जन्मावा शेजारच्या घरात असं नको. तो आपल्याच घरात जन्मला तर इतिहास आपल्या घराचं नाव निघेल. तसंच तुम्ही ही टेक्नॉलॉजी म्हणजे वापरा. खर्च कमी करून उत्पन्न वाढलं पाहिजे. हा. ही लाईन इथं फिट होते का? 100% सर. कारण त्याचं काय असं आहे की पहिलं मी 13,000 रुपयाचं प्रोडक्ट इतर कंपनीचं ह्याला वापरलेलं, आणि फिलियाचं फक्त आणि फक्त 7,700 रुपयाचं वापरले. म्हणजे वापरले सगळं नाही वापरलेलं, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट चालू केली. सुरुवात झाली माझी आत्ताशी. हा. तरी ही पद्धत आहे आजी. अजून 1 महिन्यानंतर मी आवर्जून तुम्हाला शूटिंग देणार, बोलवून देणार. त्यावेळेला आत्ताच्या व्हिडिओ मधला आणि त्या व्हिडिओ मधला तुम्ही शेतकऱ्यांना बाकीच्या बी फरक दाखवा. ही माझी इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे. म्हणजे बरं, आता इतर शेतकऱ्यांचं आपल्या प्लॉट बद्दलचं काय मत येते? आता इतर शेतकऱ्यांचं म्हणजे अशी 4 जण येऊन गेलेत माझ्या प्लॉटवर, आमच्या जवळचे, की गुलाब शेतीतच काम करतात. तर त्यांना रासायनिकचा खर्च 5-6 पंपाचं त्यांनी स्प्रे आणलेत, 3400-2400 रुपयाचं असं 2-3 आणलेत. आणि त्यांचं काय कव्हर झालेलं नाही. पण माझा एका स्प्रे मध्ये सगळा बागाचा ट्रेस निघून गेलेला आहे. आणि आज जे मी आहे ना, तर फुलाला मार्केट 20 रुपये किलो, तरी सुद्धा मी समाधान आहे. का तर रोज माझं फुल 1-1.5 किलोनं वाढत चाललेलं आहे. हा, म्हणजे उत्पन्न वाढतंय, वाढत चाललंय, क्वालिटी 100%. वाढते. आणि डेली चालू आहे माल. डेली चालू आहे. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला प्लॉट परवडते. 100% तुम्ही फिलिया तंत्रज्ञानावरती समाधान आहे का? 100% समाधान आहे. आणि मी तर लोकांना सांगेन 100% तुम्ही हे वापरा. का तर शेतकऱ्याला बांधावला दगड समजून कुणी येऊन फसवून जाते. अच्छा, तर ती फसवणूक कोणाची होऊ नये त्यासाठी ही फिलिया टेक्नॉलॉजी अवश्य तुमच्यापाशी येणाऱ्या जो कोण येईल त्याच्याकडून ही टेक्नॉलॉजी घेऊन अवश्य वापरा. वापरल्यानंतर एक 10 ते 15 दिवसामध्ये तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवून उत्पन्न वाढवून घ्या. ओके, तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल मी तुमचं फिलिया कंपनीकडून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.